दिवसाची सुरुवात अशी बरोबर. पूर्वी लहानपणी, आमच्या लहानपणी पूर्वी पाऊस पडला की समोर जर सिमेंटचं एखादं अंगण असेल तर त्यावर एक शेवाळ यायचं आणि मग आम्ही त्याच्यावर असं घसरायचो. ते घसरलं जायचं त्याच्यावर पाय ठेवला की. आणि कधी कधी एकटं घसरायला गेलो तर आम्ही पडायचो. मग एकमेकाचा हात धरायचो, एक जण कोणाचा तरी हात धरायचो आणि मग घसरत जायचो. त्याच्यामुळे काय व्हायचं की जर एखाद्याचा तोल जात असेल तर दुसरा त्याला सांभाळून घ्यायचा, आणि ह्याचा तोल जात असेल तर त्याचा हात त्याला सावध करायचा किंवा सावरून घ्यायचा. आपण स्केटिंगमध्ये पण सुद्धा असं बघतो की एकमेकाचा हात धरून ज्यावेळेस स्केटिंग केलं जातं त्यावेळेस दोघांचा समतोल साधला जातो. ह्याची त्याला मदत होते, त्याची ह्याला मदत होते. आणि आपल्या मदत करणं, एखाद्याला मदतीचा हात धरणं ही एक मदत करण्याची भावना आहे जी आतून आपल्यामध्ये येते. बघा, उपदेशकाचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 9वं वचन बघा. एक्लेसियास चॅप्टर 4 and verse 9. एकापेक्षा दोघे बरे, कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण बघतो की अनेक समस्या येतात, अनेक परीक्षांना तोंड द्यावं लागतं, परंतु अशा वेळेस जर आपल्याला कोणी मदत केली, आपल्याला मदतीचा हात जर दिला तर आपला तेवढाच भार आपला कमी होतो. मग ती मदत जी आहे ती आर्थिक असो, एखादी शारीरिक मदत आपल्याला केलेली असो कोणीतरी, किंवा एखादी मानसिक मदतसुद्धा केलेली असो, ही सर्व प्रकारची मदत आपल्यासाठी चांगली असते. आपला जो भार आहे हा त्यामुळे कमी होतो. एक प्रकारचे आपल्याला ही मदत आपल्याला एक प्रकारचा आधार देते. आज आमच्या आयुष्यामध्ये आज कोणी असं आहे का आमच्या बाजूला ज्यांना ही गरज आहे, आमच्या मदतीची गरज आहे? आम्ही देवाच्या हाकेचे उत्तर आहोत का? कारण कोणी देवाकडे जर मदत मागितली असेल आणि त्यासाठी आम्ही देवाचं उत्तर त्यांच्यासाठी आहोत का? देव आमचा मदतीचा हात आहे. आम्हाला त्याची गरज आहे, त्याच्याकडे जा, त्याच्याकडे मागा, तो आम्हाला मदत करेल व तुमचा उपयोग दुसऱ्यांना मदत करण्यासाठी करून घेईल. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. स्तोत्र 46 आणि 1 वचन, Psalm 46 and verse 1. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.